हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, आज तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करते. तर मी आज तुम्हाला घेऊन जाणार आहे श्रीगोंद्यामधील शेख मोहम्मद महाराज मंदिरात. तर हे मंदिराचं खूप छान असं वैशिष्ट्य पण आहे आणि आता ह्या मंदिरात म्हणजे आत्ता यात्रासुद्धा आहे त्यांची आणि त्यासाठी मी तुम्हाला चाललेले आहे श्रीगोंदेकरांचे ग्रामदैवत दाखवण्यासाठी. तर हे पाहू शकता, हिंदू आणि मुस्लिम मिळून हे ग्रामदैवत आहे. कारण इथे हिंदू आणि मुस्लिम दोन्हीही एकजुटीने राहतात आणि एकाच देवाला भजतात. कारण लहान लहान लेकरांनासुद्धा माहीत आहे की हे मोहम्मद महाराजांचे मंदिर आहे. म्हणजे मुस्लिमही त्यांनाच पुजतात आणि मराठीही त्यांनाच पुजतात. तर तुम्ही पाहू शकता, असं सुंदर हे असं भव्य दिव्य मंदिर आहे आणि खूप छान मंदिर आहे. आणि इथे जे पाहुणे रावळे असतात, म्हणजे जे श्रीगोंद्यात पोट भरायला येतात, त्यांना उपाशी कधीच ठेवत नाहीत. ह्या महाराजांचं हे तत्त्व आहे. काही ना काही होईना त्यांचं पोट भरलंच पाहिजे आणि त्यांची प्रगती होतच राहते, असं ह्या महाराजांचं म्हणजे वैशिष्ट्य आहे. तर तुम्ही पाहू शकता, हे छान असं मंदिर आहे आणि आम्ही लहानपणी इथेच ह्या मंदिरात बसायचो आणि अभ्यास करायचो. कारण इथे माझी एक मैत्रीण राहत होती, ती पण मुस्लिमांचीच होती आणि मी दरवेळेस म्हणजे दररोज आम्ही परीक्षेच्या काळामध्ये जायचो आणि इथे अभ्यास करायचो. ह्या इथेच याच्या पाठीमागे त्यांचं घर होतं, रूम होतं. इथे एक बोळी आहे, तुम्हाला दिसतच असेल. त्याच्याच साह्याने दक्षिणेकडील बाजूला ती राहत होती आणि खूप छान असं म्हणजे तिची माझी फ्रेंडशिप होती. त्यामुळे मला हे मंदिर मी लहानपणापासून एकदम शाळेतलं शालेय जीवनसुद्धा थोडंसं इथेच घातलेलं आहे. म्हणजे अभ्यास वगैरे करायचे आणि इथंच, कारण ती माझी मैत्रीण इथेच राहायची. आणि हे आहे महाराजांचं बसण्याचं स्थान. आणि हे पाहू शकता, इथे एक त्यांची छान अशी मूर्ती मांडलेली आहे आणि इथे ते असे बसायचे, विश्रांती करायचे आणि हे त्यांचं मंदिर आहे. तर तुम्ही पाहू शकता. आणि ही पायरीमध्ये ती चांदबाबू पायरी असं बोलतात काहीतरी. मी तुम्हाला पुढे ते पिक्चर दाखवलाच आहे. म्हणजे त्यांचे फोटोशूट केलेले आहे आणि त्यांच्या खाली त्यांची माहिती लिहिलेली आहे. तर हे पाहू शकता, हे मंदिरातील हे त्या देवाचं स्थान आहे आणि इथे डायरेक्ट ह्या मंदिरामध्ये ही मूर्ती आहे. आणि ही एक त्यांच्या म्हणजे त्यांचे सेवेकऱ्यांची समाधी आहे. आणि तुम्ही पाहू शकता, हे असं मंदिर आहे. यात्रेच्या वेळेस खूप त्याला सजवतात, खूप छान करतात, सगळं फुलांनीच सजवतात, अजिबात असं हे होत नाही. आणि ह्या म्हणजे 12 वाजता असा घोडा येतो आणि याला 11 वेढे घालतो आणि त्याच्या पायरीसमोर जाऊन एकदा नतमस्तक होतो, असं ह्या यात्रेचं वैशिष्ट्य आहे. आणि सगळी अशी शेरणी वाटतात. आणि हे पश्चिमेकडील म्हणजे पश्चिम दक्षिण उत्तरेकडील भाग आहे, म्हणजे देवाचं म्हणजे प्रवेशद्वार आहे. आणि इथे आहे बारव. ह्या बारवमधून गेलं का डायरेक्ट ते साळंदेवीला रस्ता निघतो असं बोलतात, म्हणजे जे पूर्वीचे लोक आहेत ते. तर हे बाहेरील एरिया आहे आणि हा आता खूप छान केला आहे. कारण आता यात्रा येत आहे 27 तारखेला आणि आता सप्ताह पण बसलेला आहे. तर सप्ताह चालू आहे आणि आता लगेच सप्ताह झाला का लगेच यात्रा सुरू होते. तर हे असं मी तुम्हाला हे पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे त्या महाराजांचे. कारण माझ्याकडे ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथामधलेच मी फोटो असे काढले आणि तुमच्याशी शेअर करत आहे की ह्या मंदिराचं काय वैशिष्ट्य आहे. तर मी हे तर तुम्हाला सांगितलेलंच आहे, पण आजूबाजूच्या खेडेपाड्यांच्या लोकांनासुद्धा ह्या मंदिराचा परिचय आहे. आणि भाग्यशाली आहेत श्रीगोंदेकर लोक की त्यांना असं हे ग्रामदैवत भेटलेलं आहे. खूप छान आहे. आणि हे त्या महाराजांच्या भावांचं मंदिर आहे. शेख मोहम्मद महाराजांचा भाऊ म्हणजे खाकीबा, असं ही प्रचिती आहे. तर ह्या महाराजांना पुरे हेच कापावं लागतं, पण हे महाराज अजिबात खात नाही. आणि हे त्यांचे घोडे आहेत. आणि ज्यावेळेस त्यांनी ती दीक्षा घेतली होती त्यावेळेसचे हे फोटो आहेत. तर असा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. चला तर मग